मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। कार्यक्रम करण्याच्या पूर्वी आपणाला मला मोबाईलवर बोलायचं असेल तर सकाळी 9 ते 2च्या दरम्यान, अर्जंट असेल तर 3 ते 4च्या दरम्यान बोलू शकतात। संध्याकाळचा समय 8 ते 10, 10:30 किंवा त्याच्याहून थोडासा लवकर हा व्हिडिओ प्रसारित करण्याचा काळ असतो, त्यामुळे मोबाईल बंद असतो। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। आपणाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर 1 दिवस अगोदर मोबाईल करा आणि निघताना पण मोबाईल करा। काही लोक 1 दिवस अगोदर मोबाईल करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काही अडचण आली, अडथळे आले तर ते येत नाही। पण मी इथे अडकून पडतो, दुसऱ्याची सेवा मला करता येत नाही, ते वंचित राहतात सेवेपासून। म्हणून जे निघताना मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील। रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आपण माझ्या कार्यालयात येऊ शकतात, किंवा लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू बोरकर गुरुजी माझं कार्यालय आहे। लक्ष्मीनारायण मंदिराच्या कोपऱ्यावर दर्गा आहे, त्या ठिकाणी फुलवाले बसतात, त्याच्या बाजूच्याच रस्त्यातून लगेचच 1-अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर माझं कार्यालय आहे। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा दुसरी कुठेही नाही। आजचा कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजचा कार्याचा विषय हा तातडीचा आहे असं नाही, परंतु गंभीर पण आहे। माझ्या कार्यालयात आज अशा व्यक्ती आल्या की त्यांचा परिणाम बघायला गेले तर कुंडल्या शुभ आहे, परंतु त्यांचे विवाह होत नाही, संतती होत नाही, व्यसनाधीन झाली आहेत। असं का झालं? कुंडली शुभ आणि परिणाम अशुभ हे पाहण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून। पण या ठिकाणी जाणकार ज्योतिष असेल तेच याचं परीक्षण करू शकतील। ज्या वेळेला एखादा अपत्य, व्यसनाधीनता असते, अपमृत्यू होतो, अपघात होतो, आत्महत्या करतात, दुर्व्यसनी असतो आणि तो आई वडिलांना कलंक ठरतो काही बाबतीत, तर असं काय होते हे? तर हे ज्या वेळेला मी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला की झाड तर सुंदर आहे आणि फळ असं कसं निघालं? सडकं, किडकं, अशुभ, वेडवाकडं। तर याचा अर्थ झाडामध्ये काही दोष आहे निश्चितच, मातीत दोष आहे निश्चितच। त्याप्रमाणे मी पाहण्याचा प्रयत्न केला की आई वडिलांच्या कुंडल्या ह्या बरोबर आहेत का नाही। आता आपल्याला प्रत्यक्ष आई वडिलांच्या कुंडल्या हव्या असतात असं नाही। ज्या व्यक्तीचं परीक्षण आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये मातृस्थान, पितृस्थान हे असतातच, त्याच्यावरून सहज आपल्याला कल्पना करता येते आणि ती भाकीत बरोबर असते। वडील क्लास 1 ऑफिसर असतात, आई पण क्लास 1 ऑफिसर असते आणि त्यांना एकुलते एक अपत्य असते, कारण आजकाल अपत्यांची संख्या 1 किंवा 2, आणि ते अपत्य 10वी 11वीच्या पुढे जातच नाही, शिक्षणच करत नाही। असं काय होते? आई शिक्षित आहे, शिक्षिका आहे, वडील पण शिक्षक आहे, आणि मुलगा मग मतिमंद का निघतो?
वडील सीए आहे, आई गणितामध्ये तज्ञ आहे, आणि मग मुलगा व्यवहारिका निघत नाही. असे विचित्र प्रश्न ज्या वेळेला निर्माण होतात कुंडलीच्या माध्यमातून, त्यावेळेला माझी नजर जाते, मी शोध घेतो आई वडिलांच्या विवाहाच्या बाबतीत. तर याच्यामध्ये माझ्या 90% आई वडिलांच्या विवाह हे शास्त्रसंमत नसतात, म्हणूनच अपत्य अशी होतात. म्हणूनच ह्या वृक्षवेलीवर अशी फळं लागतात. आज माझ्याकडे 4-5 पत्रिका अशाच आल्या, त्याच्यातल्या काही पत्रिकांचा मी उल्लेख करणार आहे. जे ज्योतिष मंडळी असतील त्यांना पण या मार्गदर्शनाचा लाभ होईल, आणि इतर ज्योतिषप्रेमी असतील त्यांना पण, आणि जनसामान्य पण. याच्यासाठी विवाह हा शास्त्रसंमतच झाला पाहिजे. गुणमिलन नव्हे, कुंडली मिलन करूनच विवाह करायला पाहिजे. म्हणजे हा दोष विवाह करताना तर असतो, पण वंशांना सुद्धा भोगावा लागतो, हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आता या ठिकाणी बुधवार आहे, अमावस्या होती त्या दिवशी 10 जुलै 2002 जन्मतारीख असलेली सकाळी 6 वाजता हा मुलगा आहे. या ठिकाणी पाहायला गेले तर आपण पहा, हा मुलगा प्रचंड व्यसनाधीन झालेला आहे. याची आई बुद्धिवान आहे, शिक्षिका आहे, वडील पण शिक्षक आहेत, सात्विक विचाराचे दोघंही आहेत, देवधर्म श्रद्धा करणारे दोघंही आहेत. परंतु मुलगा असा का निघाला, तर या ठिकाणी षष्ठेश धनभावी मंगळ आलेला आहे, तो नीचेचा आहे. त्या ठिकाणी गुरु आलेला आहे, म्हणजे इथे गुरु हा उच्चीचा कर्केचा असल्यावरही तो मंगळ हा नीचेचा असल्या कारणाने, तो षष्ठाचा स्वामी असल्या कारणाने इथे तो गुरुचा प्रभाव नाहीसा झाला, म्हणजे सात्विक विचार नाहीसे झाले या मुलाचे. आता शनी हा कुंडलीमध्ये वयस्थानी आलेला आहे, तो अष्टमाधिपती आहे, म्हणजे मृत्यूचा स्वामी. तोही ग्रहण योगात आहे, आणि या ग्रहण योगामध्ये असत असताना पापकर्तरी योगामध्ये याची राशी सापडलेली आहे, मिथुन राशी. त्यात बुधात्त योग आहे, बुद्धिवान पोरगा आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु या पापकर्तरी योगामध्ये आणि त्रिकोणेश शुक्र हा कुंडलीमध्ये सिंह राशीत आलेला आहे. त्रिकोणेश हे महत्वाचं स्थान असते, तो कर्तव्याच्या ठिकाणी आलेला असल्याने शुक्र म्हणजे व्यसनाधीनता. आता शुक्र हा स्त्रीचं व्यसन देतो, शुक्र हा मद्यपानाचं व्यसन देतो, शुक्र हा अंमली पदार्थाचं पण व्यसन देतो, शुक्र हा वेगाने गाडी चालवण्याचं व्यसन पण देतो. तर या ठिकाणी याला स्त्रीचं व्यसन लागलं, आणि त्याच्यातून याला एड्स निर्माण झाला, आणि हा एकुलता एक मुलगा मरण पावला. आता याच्या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर पितृस्थानामध्ये मीन राशी आहे, मातृस्थानामध्ये कन्या राशी आहे. दोघांच्या राशीमध्ये कुठलेही ग्रहयोग नाही. परंतु पितृचा स्वामी गुरु हा कर्केचा उच्चीचा असल्यावरही तो मंगळ नीचेच्या स्थानात आहे. आईचा बुध हा कुंडलीमध्ये पापकर्तरी योगामध्ये आहे, म्हणून हे अपत्य असं जन्मास आलं. म्हणजे आई वडिलांचा विवाह किती उपयुक्त ठरतो किंवा मुलांच्या बाबतीत मारक ठरतो हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दुसरी पत्रिका आपण पाहणार आहोत. 1 मे 1984 सकाळी 6:30 मेष राशी आहे. हा पण अमावस्याचा जन्म आहे योगायोगाने. या ठिकाणी बुधात्त योग आहे. बुधात्त योग शिरोभागी आहे आणि शिरोभागीच राशी आहे, त्यात शुक्र आलेला आहे. मंगळ अष्टमात आहे. आता हा जन्मेश अष्टमात मंगळ आहे हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी शनी रवी दृष्टादृष्टीचा योग आहे, म्हणजे हा कुयोग झाला.
मातृस्थानाची राशी कर्क आहे, पितृस्थानाची राशी मकर आहे. हा विवाह शास्त्रसंमत नाही, चांडाळ योगाचा विवाह, शनी चंद्र चांडाळ योग. आता या ठिकाणी शनीचीच दृष्टी बुधात योगावर आहे, त्याच ठिकाणी चंद्र पण आईचा आलेला आहे आणि मंगळ मृत्यूस्थानी आहे, स्वराशी बलाढ्य वृश्चिक राशीचा, हर्षण नेपच्यूनच्या सान्निध्यात. अत्यंत वेगवान गाडी वाहन चालवत असताना याचा अपघात झाला आणि हा मृत्यू पावला. आता या ठिकाणी आई वडिलांचा विवाह चांडाळ असल्या कारणाने ही घटना घडली असं परीक्षण या ठिकाणी येते. असं 22/10/1987 ही तिसरी पत्रिका माझ्याकडे आज आली होती. सकाळी 7:30 तुला राशीची पत्रिका आहे, कन्या राशीची पत्रिका आहे. तुला राशी या ठिकाणी शिरोभागी आहे. बुधात्य योगामध्ये शुक्र आलेला आहे, मंगळ चंद्राचा योग वयस्थानी आलेला आहे. या ठिकाणी चंद्र हा पितृस्थानी वयस्थानी गेलेला आहे. मातृता स्वामी शनी आहे आणि शनी मंगळाच्या पापकर्तरी योगामध्ये बुद्धीचं स्थान सापडलेलं आहे मुलाचं. शनी हा मातृचा स्वामी, वडिलांचा स्वामी चंद्र, याच्या पापकर्तरी योगामध्ये याची बुद्धीचं स्थान. असं असताना या ठिकाणी आई कुटुंबवत्सल आहे, वडील भावनाशील आहे. सामान्य घराची ही पत्रिका असली तरी श्रीमंती नाही आणि फार गरिबी नाही अशी मध्यमवर्गीय ही पत्रिका, सुखाचा संसार चाललेला आणि ह्या ठिकाणी एकुलता एकच मुलगा. या ठिकाणी असं असताना आईला काही रोग नाही, वडील पण निरोगी आहे. परंतु या ठिकाणी बुधात्य योगात शुक्र आलेला आहे, शुक्र बलवान आहे, तो पापकर्तरी योगात आहे. शनी मंगळाच्या योगाने याला पांढरं कोड निर्माण झालं. आता पांढरं कोड का निर्माण झालं तर या योगामध्ये, आता या योगामध्ये असत असताना या कुंडलीमध्ये त्याचं खाद्य आपण बघितलं तर कुयोगाचं खाद्य होतं. जे आहार विरुद्ध वैद्यक शास्त्रात सांगितलेलं असते की मुळा दही खाऊ नये, कुठल्याही फळाबरोबर दूध खाऊ नये आंबा सोडून, पनीर जास्त खाऊ नये किंवा पनीर खाद्यपदार्थात नकोच, आंबले पदार्थ रात्री खाऊ नये. आणि अशा याच्यामध्ये याला पांढरा कोड झालं. असं असताना हा 37 वर्षाचा आहे पण अजून याचा विवाह नाही. ज्योतिषशास्त्र गहन शास्त्र आहे, फक्त त्या ठिकाणी जाणकार ज्योतिषी हवा, खोलात शिरण्याची त्याची प्रवृत्ती हवी. अधिकाधिक हे असे ग्रहयोग का झाले, असं नशीब का झालं हे बघण्याचा प्रयत्न ज्योतिषांनी करायला हवं, ज्योतिष पंडितांनी करायला हवं, तर नक्कीच उत्तर आपल्याला सापडतात. आज अशा 4-5 पत्रिका माझ्याकडे आल्या, त्याच्यातल्या निवडक 3 पत्रिका मी तुमच्यापुढे मुद्दामून सादर केल्या आज. आता ज्यांचे विवाह झालेला आहे, अपत्यांचे विवाह होणे बाकी आहे, सांगण्याचा प्रयत्न असा, मार्गदर्शन करण्याचा हेतू असा की निदान मुला मुलींचे विवाह तरी शास्त्रसंमत पद्धतीने करा, म्हणजे ज्यांना तो वंश होईल तो तरी शुद्ध रूपात होईल. गुणमिलन शास्त्रसंमत नाही, कुंडली मिलन करा. कुंडलीमध्ये जवळजवळ 8 ते 10 पत्रिका काढाव्या लागतात आणि त्याच्यानंतर कुंडली मिलन होते. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये ते दाखवलं होतं. जागृती आणण्याचा माझा प्रयत्न आहे, जनजागृती करण्याचा. आजही ज्योतिषशास्त्राला पर्याय दुसरा नाही, विज्ञान तर मुळेच नाही. काल पेनिसिलिन चालत होतं, आज पेनिसिलिन चालत नाही.
कोरोनाच्या काळात जर पेनिसिलिनचा वापर केला असता तर मृत्यूचं प्रमाण हे 90% कमी झालं असतं. माझे वडील ज्योतिषी नव्हते, पण माझे वडील वैद्य होते. त्यांच्या उभ्या हयातमध्ये त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही. आज तुम्ही मोठे जे हॉस्पिटल आहे त्यांच्या मृत्यूचे आकडे गोळा करा, कितपत वाढलेले दिसतील. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये किती इथे मृत्यूकडे जाणारा मार्ग आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी ही स्त्रीची नॉर्मल होते, मोठ्या दवाखान्यामध्ये सिझेरियनच का होते हा एक प्रश्नचिन्ह आहे. सरकारचं अजूनही लक्ष नाही आहे. असं सांगण्याचा हेतू हाच की ज्योतिषशास्त्र आपल्याला आधार देणारं शास्त्र आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आपला विवाह झालेला असला तरी मुला मुलींचा विवाह शास्त्र संमतीने करून घ्या. एवढंच माझा व्हिडिओचा हा हेतू आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.